गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिटमधील चॅप्टर 7 म्हणजेच अध्याय 7 ची समरी वाचणार आहोत. चॅप्टर 7 काय म्हणतं आहे की आपली जी पूर्वीची जी मेमरी आहे किंवा जे विचार आहेत आपल्या अंतर्गत किंवा अंतर्मनामध्ये जे साठवून ठेवलेले विचार आहेत त्याला कसलाही विचार न करता क्लीन करून टाका. कारण तुम्ही झिरो लिमिटवरती काय यायचं आहे तुम्हाला, कारण तुमची सध्याची स्थिती चांगली नाही आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला जे जुने विचार आहेत ते क्लीन करून टाकायचे, ते पुसून टाकायचे आहेत. त्यासाठी कुठलेही कारण शोधत बसू नका की हा दोष माझ्यामध्ये कशामुळे उत्पन्न झाला किंवा कोणामुळे उत्पन्न झाला, याला कोण जबाबदार आहे, ह्याच्यासाठी दोषी कोण आहे, याचा विचार अजिबात करू नका. तर तुम्ही काय करा, पूर्णतः ही मेमरी पुसून टाका. त्याने काय होईल, ज्यावेळेस आपण नवीन मेमरी भरू त्यावेळेस चांगले चांगले विचार आपल्याला म्हणजे पुढं भविष्यामध्ये काय हवं आहे आपल्या जीवनामध्ये त्याच्याविषयी आपण त्या मेमरी भरत जाऊ. त्यामुळं मेमरी क्लीन करताना कुठलाही विचार करू नका, तुम्ही मेमरी पुसून टाका, जुन्या आठवणी या पुसून टाका. त्यासाठी काय करा, फक्त 4 शब्द बोला. मला माफ करा, मी तुमच्यावरती प्रेम करतो आहे. त्यानंतर धन्यवाद, जे काही मला बिअर केलं त्यासाठी धन्यवाद. त्यानंतर मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो आहे. तर तुम्ही या गोष्टी स्वतःशी वारंवार बोलत राहा. मनाला सर्व माहिती माहीत असते, आपल्या मनाला ही सर्व गोष्टी माहीत राहते. एखादा गुन्हेगार ते आपल्या स्वतःच्या मनाला माहिती राहते की मी हा गुन्हा वाईट भावनेतून करतो आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अशा भावना तुमच्या मनाला फीड करता त्यामुळंच तुमची आजची सध्याची स्थिती आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण आपली मेमरी क्लीन करत राहतो त्यावेळेस कसलाही विचार करू नका. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट म्हणजे या होपनोपोनो थेअरीमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेऊ नका. तुम्ही जे लेखक सांगतायत की तुम्ही तुमची जुनी मेमरी पुसून टाका, त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला जी नवीन मेमरी तुम्ही आतमध्ये जे फीड करणार आहे किंवा जे अंतर्मनाला तुम्ही फीड करणार आहे त्यासाठी जागा उपलब्ध होईल. त्यामुळं मित्रांनो, हा अध्याय नंबर 7 विश्वास बाळगा. म्हणजे आपण द सिक्रेटमध्ये पण पाहिलं आहे, विश्वास बाळगा. प्रत्येक गोष्ट, कुठलीही गोष्ट करतो ती स्वतः त्याच्यावरती विश्वास बाळगा. धन्यवाद मित्रांनो.